अहो, ऐकलं का? तुम्ही राहुलच्या कंपनीमध्ये जाऊन टिफिन देऊन याल का? का बरं? राहुल टिफिन नाही घेऊन गेला का आज? सुहास पाटील यांनी विचारलं. सुमनबाई म्हणाल्या, आज राहुलच्या कंपनीचे चेअरमन साहेब येणार आहेत. तो सकाळी 7 वाजताच निघून गेला. एवढ्या सकाळी माझ्याने काही जेवण तयार झालं नाही. ठीक आहे, मी घेऊन जातो. सुहास पाटलांनी आपल्या हातचे वर्तमानपत्र ठेवले आणि कपडे बदलण्यासाठी आतमध्ये चालले गेले. सोनबाईला थोडंसं बरं वाटलं. राहुल त्यांचा मुलगा काही सुहास पाटील यांच्यासोबत बरोबर बोलत नव्हता. त्या दोघांचं नेहमी भांडण होत होतं. सुहास पाटील तयार झाले. याचा अर्थ त्या दिवशी राहुल जे काही बोलला ते त्यांनी ऐकलं नाही असं सुमनबाईला वाटलं. आणि ते बोलणं पण बरोबर होतं नाही. नेहमीसारखं राहुल आपल्या वडिलांवर दोषारोपण करत होता आणि सुमनबाई ह्या नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्याची बाजू घेत होत्या. सुहास पाटील त्या दिवशी बाहेर गेले होते आणि म्हणूनच राहुल आपल्या आईसोबत भांडत होता. राहुलचं रडगाणं एकच होतं की आमच्या बापाने आमच्यासाठी काय केलं आहे. त्यांना त्याच्या वडिलांची काहीच किंमत नव्हती. राहुल म्हणाला, आई, माझ्या मित्राचे वडील पण शिक्षक होते, पण बघ त्यांनी किती मोठा बंगला बांधला. नाहीतर आमचा बाप कित्येक वर्षापासून किरायाने राहतो. सोनबाई म्हणाल्या, अरे राहुल, तुला माहीत आहे की नाही, तुझे बाबा घरात सगळ्यात मोठे आहे. त्यांनी आपल्या 2 बहिणी आणि 2 भावांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च उचलला आणि तुझ्या मोठ्या बहिणीचं पण लग्न त्यांनीच केलं आहे. आपल्या गावात जमीन आहे, ती पण वादात आहे. त्या जमिनीची पण कोर्टात केस चालू आहे. ते पण तुझ्या बाबांनीच बघितलं आहे ना बेटा. या सगळ्या जबाबदाऱ्या कुणी उचलल्या तूच सांग. राहुल म्हणाला, आई, काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा. त्यांचे भाऊ बहीण चांगल्या बंगल्यात राहतात. कधीतरी त्यांनी विचार केला का की ज्या भावाने आपल्याला मोठं केलं, लहानाचं वाढवलं, त्याने घरसुद्धा बांधलं नाही, तर आपणच एखादं घर बांधून देऊ, तूच सांग. थोड्या वेळासाठी सोनबाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिला सहनच होत नव्हतं की आपलंच लेकरू बापाने माझ्यासाठी काय केलं आहे असं विचारेल. ती थोड्या वेळाने म्हणाली, अरे तुझ्या वडिलांनी आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. भावा बहिणीकडून कोणतीच आशा ठेवली नाही. तू पण अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला नको. राहुल पुन्हा बोलला, जाऊ दे, ते सोड. पण मला एक सांग, त्यांनी कितीतरी मुलांना फ्रीमध्ये ट्युशन शिकवलेली आहे. त्यांनी कधीच ट्युशनचे पैसे घेतले नाही. जर ते घेतले असते तर आपण आज पैशात खेळत असतो. आजकालचे क्लासेसवाले बघ, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतात. त्यांच्याकडे खूप सुख सुविधा आहेत. सुमनबाई म्हणाली, ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या बाबांची काही तत्त्व होती. शिक्षण शिकवण्याचे पैसे नाही घ्यायचे. त्यांचे याच कारणामुळे तर ते खूप प्रसिद्ध होते. ते तर तुला माहीत आहे की नाही. त्यांना कितीतरी पुरस्कार मिळाला. याची कल्पना आहे का तुला? राहुल चिडत मला, काय चाटायचं आहे काय त्या पुरस्कारांना? काय करू शकतो आपण त्या पुरस्कारामुळे? घर बांधू शकतो का? तूच सांग. त्या पुरस्कारामुळे आपलं काय घरची रोजीरोटी चालणार आहे? एवढ्यात दरवाजा वाजल्याचा आवाज ऐकू येत होता. राहुलने दरवाजा उघडला तर त्याला अपेक्षित नव्हतं की त्याचे वडील सुहास पाटील तेथे असतील म्हणून. राहुलला वाटलं की तो जे काही बोलला आहे ते त्याच्या बाबांनी कदाचित ऐकलं असेल. म्हणूनच तो थोडासा नर्वस होता आणि त्याचा चेहरा पण पडला होता. पण सुहास पाटील काहीच बोलले नाही आणि ते आत निघून गेले. हे सोनबाई आणि राहुल यांचं कालचं भांडण झालं होतं. पण आज सुहास पाटील टिफिन घेऊन जात होते. त्याने टिफिन आपल्या सायकलला लटकवला आणि उन्हात MIDCमध्ये राहुलच्या कंपनीमध्ये जायला निघाले. त्यांच्याकडे गाडी पण नव्हती. जवळपास 7 किलोमीटर दूर कंपनी होती. रस्त्यात त्यांना राहुल जे काही बोलला ते शब्द आठवत होते. खरं तर त्यांनी सगळं ते ऐकलं होतं आणि त्यांना वाटत होतं की आपण इतक्या मुलांना घडवलं आहे, इतक्या मुलांना फुकटमध्ये ट्युशन शिकवली आहे आणि ते स्वतः आपल्या पायावर झालेले आहेत तयार. पण स्वतःच्या मुलाला आपण घडू शकलो नाही. जाता जाता ते थकून गेले. कंपनीच्या गेटवर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं. त्यांनी म्हटलं, राहुल पाटील साहब यांचा टिफिन आणला आहे, आतमध्ये जाऊ का? अभी नहीं, साहब आए हुए हैं, गार्ड बोलला. चेयरमैन साहब आए हुए हैं, उनके साथ मीटिंग चल रही है. किसी भी क्षण में वो मीटिंग खत्म करके आ सकते हैं. तुम बाजू में रहिए. चेयरमैन साहब को आप दिखना नहीं चाहिए. सुहास पाटील थोड्या दूर अंतरावर उन्हामध्येच थांबले. जवळपास कुठेच सावली नव्हती. म्हणता म्हणता जवळपास 1 तास होऊन गेला. पाय उन्हामुळे पूर्ण तापून गेले होते. त्यामुळे सुहास पाटील तिथेच एका दगडावर बसले. खरं तर त्यांना बसण्याचा पण खूप
त्रास होत होता. तेव्हाच गेटचा आवाज आला. मीटिंग कदाचित संपली असेल. चेअरमन साहेबासोबत खूप मोठे मोठे अधिकारी आणि सोबत राहुल पण बाहेर आला. त्याने आपल्या वडिलांना बघितलं आणि जसं त्याने वडिलांना बघितलं तसं मनोमन तो नाराज झाला आणि मनातल्या मनात म्हणाला, हे थेट यार इथे काय करतं माहीत नाही, किती मला आता लाजिरवाणं वाटत आहे. चेअरमन साहेब आपल्या कारचा दरवाजा उघडून बसतच होते. तेवढ्यात त्यांची नजर सुहास पाटील यांच्याकडे गेली. कारमध्ये न बसता ते बाहेरच उभे राहिले. ते बाहेर कोण आहे त्यांनी आपल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं. अपने राहुल सर के पिताजी है, टिफिन लेके आए हैं. गार्डला थोडंसं वेगळंच वाटलं. त्याने भीतभीतच सांगितलं. चेअरमन साहेबांनी म्हटलं, जर त्यांना बोलवा. जे नाही व्हायचं तेच झालं. राहुलला आपले वडील आल्यामुळे खूप राग आला होता आणि थोडीशी भीती पण वाटत होती. चेअरमन साहेब समोर गेले. त्यांनी सुहास पाटील यांना आदरपूर्वक विचारलं, तुम्ही पाटील सर आहे ना? ओळखता का मला? DN हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होते. हो, पण तुम्ही कसे ओळखता मला? सुहास पाटील यांनी विचारलं. त्यांनी काही बोलण्याअगोदर चेअरमन साहेबांनी भर हसतात साष्टांग नमस्कार केला. त्यांना बघूनच त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं. नमस्कार केल्यामुळे सगळे कपडे त्यांचे खराब झाले होते. सगळेजण अवाक होऊन हे सगळं बघत होते की एवढा मोठा माणूस हे कसं काय करू शकतो. राहुल तर पूर्ण भांबून गेला होता. सर, मी सुधाकर गायकवाड, तुमचा विद्यार्थी. चेअरमन साहेब बोलले. तुम्ही मला घरी शिकवण्यासाठी येत होते. हो, बापरे, तुम्ही तर खूप मोठे व्यक्ती झाला आहात. चेअरमन साहेब हसले आणि म्हणाले, तुम्ही एवढ्या उन्हात इथे काय करत आहात? चला आतमध्ये बसूया, तुमच्याशी खूप बोलायचं आहे. आणि त्यांनी खूप आदरपूर्वक त्यांना आत न्यायचा प्रयत्न केला. सिक्युरिटीला म्हणाले, तुमने इन्हें अंदर क्यों नहीं बिठाया? चेअरमन साहेबांनी गार्डला दम दिला. सुहास पाटील तेवढ्यात म्हणाले, ते जाऊ द्यायला तयार होते, मीच बाहेर थांबलो. हे ऐकून गार्डच्या पण डोळ्यात पाणी आलं. चेअरमन साहेबांनी सुहास पाटील यांचा हात हातात घेतला आणि त्यांना आपल्या आलिशान कॅबिनमध्ये असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी आग्रह केला. सुहास पाटील म्हणाले, ही खुर्ची माझी नाही, तर तुमची आहे. तुम्ही तुमच्या परिश्रमाने ही मिळवलेली आहे. चेअरमन साहेब म्हणाले, सर, मला ही जी खुर्ची मिळाली आहे हे तुमच्यामुळेच आहे आणि त्यामुळे माझ्यापेक्षा या खुर्चीवर तुमचा जास्त अधिकार आहे. चेअरमन साहेबांनी त्यांना जबरदस्तीने आपल्या खुर्चीवर बसवले. त्यांनी सोबतच्या आपल्या अधिकाऱ्यांकडे बघून म्हटले, तुम्हा सगळ्यांना कदाचित माहीत नसेल, पण हे पाटील सर आहेत. यांनी मला शिकवलेले आहेत आणि हे सर जर माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो नसतो आणि ही आपली कंपनी पण नसती आणि तुम्हा सगळ्यांना पण येथे जॉब नसता. मी माझ्या वडिलांचे धान्याचे दुकान सांभाळत बसलो असतो. राहुल आणि सगळे अधिकारी आश्चर्याने हे सगळं बघत होते. चेअरमन साहेबांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली की मी स्कूलमध्ये असताना खूपच डब्बू विद्यार्थी आणि नालायक आणि खोड्या करणारा असा विद्यार्थी होतो. कसंबसं माझं शिक्षण 9वीपर्यंत झालं. शहरामधल्या चांगल्या क्लासेसमध्ये मला ॲडमिशन दिली गेली होती, पण माझं अभ्यासात काहीच मन लागत नव्हतं. टवाळका करणे, इकडे तिकडे फिरणे ह्याच गोष्टी मी करत होतो. त्यात मी अमीर बापाची औलाद. माझे वडील खूप श्रीमंत होते. शाळेत मस्ती मारपीट हेच सुरू असायचं आणि शाळा झाल्यावर पिक्चर बघायचा आणि इकडे तिकडे फिरणं हाच कार्यक्रम असायचा. पण माझ्या आईला हे काही आवडत नव्हतं. तिला खटकत होतं. त्यावेळेस पाटील सर यांच्या कठोरपणामुळे ते खूप प्रसिद्ध होते. माझ्या आईने त्यांना विनंती केली. त्यांच्या घरी जागा नसल्यामुळे ते माझ्या घरी शिकवणीसाठी येऊ लागले. पहिल्या दिवशी सर आले तेव्हा पण मी नेहमीप्रमाणे खोड्या करत होतो, मस्ती करत होतो. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी माझी खूप चांगली पद्धतशीर धुलाई केली. त्या धुलाईचा एवढा परिणाम झाला की चुपचाप बसायला शिकलो. त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत होतो. थोडा घाबरत होतो, पण मग मला अभ्यासात रस येऊ लागला, इंटरेस्ट येऊ लागला, आवड निर्माण होऊ लागली. मग राहुल मला अभ्यासाशिवाय काहीच दिसत नव्हतं. सर एवढे चांगले शिकत होते की गणित, विज्ञान, इंग्रजी इतके कठीण विषय पण मला सोपी वाटायला लागले. 9वीमध्ये माझा 2रा क्रमांक आला आणि मग 10वीमध्ये तर मी मेरिटमध्येच आलो. 10वीमध्ये असताना मी फक्त पाटील सरांचेच क्लासेस केले. बाकी जुन्या शिकवण्या सगळ्या बंद केल्या होत्या. त्यांचेच नोट्स वापरणे, त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करणे हेच मी करत होतो. मी त्या दिवशी माझ्या आईवडिलांसोबत सरांकडे गेलो. माझ्या वडिलांनी त्यांना 1 लाख रुपयाचा चेक दिला होता. अर्थात सरांनी तो घेतला नाही.
पण सर त्या दिवशी जे बोलले ते मला अजूनही लक्षात आहे. सर म्हणाले, मी काहीच केलं नाही. तुमचा मुलगा खरोखरच खूप हुशार आहे. मी फक्त त्याला जगण्याचा मार्ग दाखवला आहे आणि मी माझं ज्ञान कधीच विकत नाही. मी फक्त ते दान देऊ शकतो. त्यानंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखाली 12वीमध्ये पण मेरिट आलो. नंतर इंजिनिअरिंग केल्यानंतर मी विदेशात MS केलं आणि आपल्या शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडापासून सरांनी हिरा बनवला आहे आणि मीच नाही, सरांनी असे कित्येक दगडापासून हिरे बनवलेले आहेत. ह्या अशा सरांना माझ्याकडून कोटी कोटी नमन. हे सगळं सांगताना चेअरमन साहेबांच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं. आपले अश्रू रुमालाने पुसले आणि पुन्हा म्हणाले, एक गोष्ट तर खूप अद्भुत आहे की सरांना आपल्या आयुष्यात शिकवण्याचे कधीच पैसे घेतले नाही. त्यांना पैशाचा कधीच मोहच नव्हता आणि जे मुलं शिकण्यासाठी तयार नव्हते त्यांना पण त्यांनी तयार केलं. जसा मी पण तयार नव्हतो, पण मला पण त्यांनीच घडवलं. खूप वेळपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. राहुलचा चेहरा पडला होता. स्वतःवरचा तिरस्कार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नंतर चेअरमॅनने पाटील सरांना विचारलं, सर तुम्ही घर बदललं की तिथेच जाता? पाटील सर बोलणार. एवढ्यात राहुल म्हणाला की आम्ही जुन्या ठिकाणीच राहतो. असं राहुलचं मध्ये बोलणं चेअरमन साहेबाला काही आवडलं नाही. आपल्या वडिलांविषयी असलेली नाराजी त्याने उघड केली होती. त्यांचा आदर त्याच्या बोलण्यातून दिसत नव्हता. चेअरमन म्हणाले, ठरलं तर मग. सर आज गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे. या शहरात मी काही फ्लॅट घेतले आहे, त्यातला एक 3 BHK आजपासून तुमचा. सुहास पाटील यांनाही ऐकून धक्का बसला. राहुल पण अवाक झाला. सुहास पाटील म्हणाले, एवढी मोठी गुरुदक्षिणा नव्हती पाहिजे मला. चेअरमॅन साहेब यांनी पाटील सरांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, सर नाही म्हणू नका. मला माहीत आहे तुम्हाला हे सगळं आवडत नाही आणि उलट मला माफ करा. मीच तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला उशीर केला. माझ्या कामात मी इतकं अडकलो की मी विसरून गेलो होतो. मग राहुलकडे बघून त्याला विचारलं, तुझं लग्न वगैरे झालं का? नाही सर, जमलं आहे, पण जोपर्यंत घर नाही होऊ शकत तोपर्यंत लग्न नाही होऊ शकत. माझ्या सासऱ्यांनी तशी अट ठेवली आहे, त्यामुळे हॉल पण बुक नाही केला. मग चेअरमन साहेबांनी लगेच आपल्या एका मित्राला फोन लावला. त्याने सुहास पाटील सरांबद्दल त्याला सांगितलं. तो पण त्यांचाच विद्यार्थी होता कदाचित. आणि बोलणं झाल्यावर हौस म्हणाले, आता काळजी करण्याचं कारण नाही. तुझ्यासाठी लग्नाचा हॉल बुक झाला आहे. सागर लॉन्स माहीत असेल ना? सर तो तर खूप महाग आहे आणि खूप मोठा आणि खूप व्यवस्थित असा हॉल आहे. राहुल असं म्हणाला, अरे तुला थोडी पैसे द्यायचे आहे. सरांची कृपा एवढ्या मुलांवर आहे की ते सरांसाठी काही पण करू शकतात. त्या हॉलचा मालकच सरांचा विद्यार्थी आहे आणि हो, फक्त हॉलच नाही तर जेवणापासून सगळी अरेंजमेंट तो करणार आहे. तू फक्त त्याला तारीख सांग, बाकी सगळं तो बघणार आहे. राहुल म्हणाला, सर तुमचे खूप खूप आभार. चेअरमन म्हणाले, राहुल धन्यवाद तू तुझ्या वडिलांना दे. ही त्यांचीच पुण्याई आहे की आमच्यासारखे मुलं घडले आणि आम्हाला पण त्यांचा काहीतरी मान सन्मान करण्याची आवड निर्माण झाली. आणि राहुल मला एक वचन दे, सरांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तू त्यांना एकटं सोडायचं नाही आणि त्यांना कधीच दुःख द्यायचं नाही. आणि जरा चढ्या आवाजात सगळ्यांसोबत बोलले, आणि एक लक्षात ठेव, जर त्यांना काही त्रास होत आहे असं मला माहीत झालं, तुला या कंपनीमधून लाथ मारून बाहेर काढेल. हे मी सरांसमोर सांगत आहे. आणि अशी व्यवस्था करेल की तुला कोठेच आणि कोणती पण नोकरी भेटणार नाही. त्यामुळे व्यवस्थित आणि शिस्तीत राहायचं. नाही सर, असं काहीच होणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. नंतर साहेबांनी स्वतःच्या गाडीने आपल्या सरांना घरी सोडून दिलं. त्यांची सायकल तो गाड चालवत त्यांच्या घरी घेऊन गेला. संध्याकाळी जेव्हा राहुल घरी आला तेव्हा सुमनबाई भाजी कापत होत्या. सुहास पाटलांनी तिला काहीच सांगितलं नव्हतं. सुहास पाटील पेपर वाचत होते. राहुलने बॅग ठेवली आणि सरळ आपल्या वडिलांचे पाय पकडले. तो म्हणाला, बाबा मला माफ करा. मी तुम्हाला एवढ्या वर्षापासून चुकीचं समजत होतो. मला माहीत नव्हतं तुम्ही एवढे महान आहेत ते. आणि लहान मुलासारखा तो खूप रडत होता. सुहास पाटील यांनी त्याला आपल्या जवळ घेतलं आणि मायेने त्याच्या केसावरून हात फिरवत होते. सुमनबाईला ह्या गोष्टी काही समजत नव्हत्या की काय झालं ते, पण तिच्या एवढं लक्षात आलं होतं की नक्कीच काहीतरी चांगलं झालं की तिचा मुलगा आपल्या वडिलांचा आदर सन्मान करत होता. आणि तिच्या पण डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, ही कहाणी जर आवडली तर प्लीज शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.